नमस्कार, मी यश जाधव. नमस्कार, मी रुपल सावंत. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो, जो विश्वास तुम्ही ज्ञानफुलमध्ये दाखवल्याबद्दल. आणि याच विश्वासाला सार्थ ठेवत आम्ही आपल्यासाठी काहीतरी विशेष घेऊन आलो आहोत. ज्ञानकुल ज्ञानकुल घेऊन घेऊन आलोय आलोय बालकथा बालगाथा किड्स किड्स, द द प्रीस्कूल प्रीस्कूल ऑफ ऑफ ज्ञानकुल. ज्ञानकुल. पण काय आहे हे प्रीस्कूल जाणून घ्यायचंय? चला तर मग बघूया. नमस्कार. मी नुकतेच तुमच्या प्रीस्कूलबद्दल ऐकलं. अ, मला सांगू शकाल का नक्की बालगाथा किड्स प्रीस्कूल यामध्ये बाकी प्रीस्कूलपेक्षा वेगळं काय आहे? नमस्कार. ज्ञानकुलमध्ये सर्वप्रथम तुमचे स्वागत. नक्कीच मी तुम्हाला आपल्या प्रीस्कूल बद्दल सविस्तर माहिती देते. पण त्याआधी या प्रीस्कूल मागचा उद्देश मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते. साधारण सध्याची परिस्थिती बघता मातृभाषेचे येणारे दिवस हे काही फारसे चांगले राहिलेले नाही. मातृभाषेपासून आपली येणारी पिढी ही फार दूर होत चाललेली आहे. इंग्रजांनी 150 वर्षे आपल्यावर राज्य केलं, तब्बल 150 वर्ष आपल्यावरती राज्य केलं. परंतु आपण आज नकळतपणे इंग्रजच बनत चाललो आहोत. सध्या मुलांना मराठी नीट वाचता येत नाही ना बोलता येतं. फार भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे बघ. हो, अगदी बरोबर. अ, पण हे सगळं जरी ठीक आहे, पण जरी समजा मराठी नाहीच आलं, तरी कुठे एवढा फरक पडतो? हं, बरोबर. बरोबर आहे तुमचं. मातृभाषा नाही आली तर काय फरक पडतो असं आपल्याला वाटतं. पण खरं तर मातृभाषा शिकण्यातच खरी मजा आहे. भावना समोरच्याला पोहोचवताना सगळ्यात सोपी वाटते ती म्हणजे आपली मातृभाषा. आपल्याला गोष्टींचं आकलन सुद्धा मातृभाषेतूनच जास्त सहज होतं. म्हणून प्रत्येकाला आपली मातृभाषा यावी असे अनेक संशोधनांमधून सिद्ध झालेलं आहे. पण ही कारणे यावर येऊन थांबत नाहीत. सोप्या शब्दात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताची किंमत म्हणून तरी आपण किमान मातृभाषा जपायला हवी. अनेक संतांनी, कवींनी आणि लेखकांनी जीवाचे रान करून सजवलेल्या या भाषेचा लोप होऊ नये म्हणून तरी किमान आपण आपली भाषा जपायला हवी. काय पटतंय ना? नाहीतर अभिजात भाषेचा दर्जा मिळून सुद्धा काही बदल झाला नाही तेच होईल. नाही का? हो, खरं आहे तुमचं. मातृभाषा आपल्याला यायलाच हवी. अ, पण त्यासोबत इंग्रजी ही काळाची गरज आहे आणि मला असं वाटतंय की पुढे जाऊन मुलाला इंग्रजी यायलाच हवी बिकॉज त्या इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाही. बरोबर? हो तर, अगदी बरोबर आहे तुमचं. इंग्रजीकडे दुर्लक्ष करायचं नाहीच आहे. नक्कीच सध्याची व्यावहारिक भाषा ही इंग्रजीच आहे. खरे तर आपले ते दुर्दैव, पण आता असो. मातृभाषे इतकंच इंग्रजी येणं ही देखील काळाची गरज झालीच आहे. बरं मग जर असं आहे, तर दोन्ही भाषांवर आपण का नाही तितकंच लक्ष देऊ शकत? फक्त इंग्रजीवर भर का? दोघांवर समान का नाही? आणि हेच आपल्या प्रीस्कूलचे वैशिष्ट्य असणार आहे, की इथे दोन्ही भाषांवर तितकाच भर दिला जाणार आहे. आताची साधारणतः परिस्थिती लक्षात घेता इंग्रजी शिकण्याच्या अट्टहासापोटी मुलांना नाधड इंग्रजी येतं, नाधड हिंदी, नाधड मराठी. खरं सांगू तर मलाही आवडेल मराठी शाळेमध्ये माझ्या मुलाला प्रवेश घ्यायला. पण एक फक्त असं वाटतं की जसं इंग्लिश माध्यमामध्ये जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन माझ्या मुलाला भेटेल, ते मराठी शाळेमध्ये भेटेल का? तो खूप मोठा प्रश्नचिन्ह माझ्या डोक्यामध्ये येतो. अ, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आतापर्यंतच्या माझ्या ज्ञानकुलच्या प्रवासात मला जे पालकांनी काही अभिप्राय दिले ते काही सांगते. पालकांची अक्षरशः ही तक्रार असते की मुलांच्या सगळ्या भाषा एकत्र होत आहेत. ते म्हणतात, "मी आता पढाई करायला बसते. मला ना ते याद राहिलं नाही आणि असं काय काय." तुम्हीच विचार करा की किती भयावह परिस्थिती आपल्या मातृभाषेची येणाऱ्या काळात येऊन ठेपली आहे. महाराजांचा इतिहास शिकवताना अनेकदा मराठीतून मी त्यांना महाराजांचा जन्म कधी झाला असं फळ्यावर लिहून दाखवते. तर 1630 साली हा मराठीतला आकडा मी फळ्यावरती लिहिते. तेव्हा अनेक मोठ्या मुलांना वाचता येत नाही. लहान मुलांना 16 हा अंक सुद्धा साधा वाचता येत नाही. अशी दयनीय अवस्था आज आपल्या मातृभाषेशी झाली आहे. पण मला असं वाटतं की मराठी शाळेमध्ये कुठेतरी ते क्वालिटी एज्युकेशन त्याला नाही मिळणार आणि तेच जर मी त्याला इंग्लिश माध्यमात टाकलं, तर त्याला ते क्वालिटी एज्युकेशन भेटेल आणि पुढच्या त्याच्या फ्युचर वाटचालीसाठी ते खूप त्याला सोपं पडेल. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. पण खरं सांगू ना, तर हे एक चक्र बनलं आहे. मराठी शाळांकडे आज कोणाचाच कल नाही आणि त्यामुळे मराठी शाळांमध्ये प्रवेश होत नाही. प्रवेश होत नसल्याने त्या शाळांची प्रगती होत नाही आणि प्रगती होत नाही म्हणून पुन्हा तिथे प्रवेश कोणीही घेत नाही.
पण आता अजून किती दिवस आपण या चक्रात अडकून राहणार आहोत? सुरुवात कुठेतरी आपल्यापासूनच करायला हवी ना? आणि म्हणूनच आपण या संकल्पनेला घेऊन येत आहोत. त्यात मातृभाषा आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा समतोल साधला जाणार आहे. सीनियर केजी मधून जेव्हा मुलं बाहेर पडतील, तेव्हा त्यांना इंग्रजी वाक्य आणि मराठी वाक्य दोन्ही तितकेच वाचता येत असतील. नक्कीच. खरंच ही कल्पना खूप छान आहे. अजून सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत बालकथा किड्स बद्दल जे तुम्हाला सांगायला आवडेल? अर्थातच आहेत. फक्त भाषाच नाही तर भारताच्या संस्कृतीची गोडी मुलांना या वयात लागावी म्हणून अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत. अनेक स्तोत्रमंत्र यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा अशा अनेक गोष्टी आपण या प्रीस्कूल मार्फत घेऊन येत आहोत. जेणेकरून मुलांना भविष्यात डिप्रेशन, एन्झायटी अशा गोष्टींना बळी जावे लागणार नाही. मॉडर्नायझेशनच्या या दुनियेत वेस्टर्नाइज न होता भारतीय राहून कसं मॉडर्न राहता येतं अशा अनेक गोष्टींचा समावेश आपण आपल्या या अभ्यासक्रमात करत आहोत. मला तुम्ही अभ्यासक्रमाबद्दल काही सांगू शकाल? संपूर्ण अभ्यासक्रमात म्हणजेच प्ले ग्रुप पासून सिनियर केजी पर्यंत वेगवेगळ्या स्तोत्रमंत्रांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. त्यात ओंकार जप, गायत्री मंत्र पासून ते अगदी गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष, रामरक्षा, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र इथपर्यंत काळाची खरी गरज असणारे सर्व स्तोत्रमंत्र मुलांना शिकवण्यात येतील. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक आणि मानसिक विकास होईल. एबीसीडी पासून अ आ इ ई पर्यंत तसंच 1 2 3 4 पासून 1 2 3 4 पर्यंत अशी अक्षरांची, अंकांची, शब्दांची ओळख, लेखन आणि वाचन यावर भर असणार आहे. फळांची, फुलांची, वारांची, पक्ष्यांची, प्राण्यांची ओळख मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून होणार आहे. वेगवेगळ्या खेळातून मुलांचा व्यक्तिगत विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. दैनंदिन जीवनातील मूल्य संस्कार, त्यांच्या क्वेश्चनिंग माइंडची डेव्हलपमेंट होण्यासाठी अनेक उपक्रम आणि अशा असंख्य गोष्टींचा समावेश आपण आपल्या अभ्यासक्रमात करत आहोत. एकंदरीतच मुलाचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. खूप सुंदर. अ, अभ्यासक्रम खरंच खूप चांगल्या पद्धतीने डिझाइन केलाय तुम्ही सगळ्याच गोष्टींचा विचार करून. अ, आणि मला लाइक बॅच साइज बद्दल तुम्ही सांगा का एका बॅचमध्ये किती मुलं असतील? नक्कीच. बॅच साईज आपली साधारण 18 ते 20 यामध्ये असणार आहे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांना वैयक्तिक लक्ष देणं दिलं जाणं गरजेचं असतं. आपली बॅच साईज ही साधारण कमीच आपण ठेवत आहोत, जी 18 ते 20 मध्ये असेल. आणि फॅकल्टी बद्दल काय सांगाल? तसेच शिक्षकांबद्दल म्हणाल तर आपले शिक्षक चाइल्ड सायकोलॉजीची ट्रेनिंग घेतलेले, मातृभाषा आणि इंग्रजी यावर प्रभुत्व असलेले, लहान मुलांना हाताळण्याचा योग्य तो अनुभव असलेलेच असणार आहेत. त्यामुळे या बाबतीत काळजी नसावी. खरंच खूप छान. मला फार आवडलं तुम्ही सर्व माहिती दिल्याबद्दल. नक्कीच मी आता जाऊन लवकरच बालकथा किड्स प्रीस्कूलमध्ये माझ्या मुलाचं ॲडमिशन घेत आहे.